Good morning, my dear students. Today we are going to discuss chapter number 15, sound. Sound म्हणजे काय? ध्वनी. So can you recall how is sound produced? ध्वनी किंवा आवाज कसा तयार होऊ शकतो? आपण लास्ट इयरला हे डिस्कस केलेलं आहे फ्रेंड्स ऑलरेडी. So how is sound produced? You know that to produce a sound in any of the object, the vibration is very important. So sound is nothing but what? Vibration in any object. So just revise the point what we have discussed in the last session. Production of sound. We have learned that sound can be generated from a vibrating object. With an example of the tuning fork, we will now learn about how a sound is produced due to such vibration. A photograph of tuning fork is shown in figure 15.1. एक तर नक्की आहे मैत्रिणींनो की हाऊ साऊंड इज प्रोड्यूस बिकॉज ऑफ द व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट. कुठलाही ऑब्जेक्ट जर तो व्हायब्रेट झाला तर त्या व्हायब्रेशन्स मुळे एअर मध्ये विशिष्ट प्रकारच्या लहरी तयार होत असतात आणि या त्या लहरीचा एक विशिष्ट असा पॅटर्न असतो आणि या पॅटर्न थ्रू साऊंड जो आहे तो प्रोड्यूस होऊ शकतो. ठीक आहे, इथे आपल्याला साऊंड कसा प्रोड्यूस होतो ते ट्युनिंग फॉकच्या माध्यमातून डिस्कस करायचं फ्रेंड्स. हिअर इन 15.1 फिगर ट्युनिंग फॉक इज गिवन. नाउ इट्स अ स्ट्रक्चर बघा. खाली एक स्टेम आहे, एक रॉड आहे पकडण्यासाठी आणि 2 प्रॉंग्स आहेत इथे व्हायब्रेशन्स होण्यासाठी, किंवा आपण म्हणू की या प्रॉन्सच्या माध्यमातून आपण साऊंड प्रोड्यूस करणार आहोत. अ ट्युनिंग फॉक is made up of 2 prongs and a stem. Keeping the stem steady, if the prongs are struck, they start vibrating. आता आपल्याला साऊंड प्रोड्यूस करायचा आहे ट्युनिंग फॉकचा यूज करून. काय करावं लागणार आहे? स्टेम आपल्याला हातात पकडायची आहे. ठीक आहे, सो इट विल बी स्टेडी वन. आणि हे प्रॉंग्स जे आहेत, हे प्रॉंग्स ज्या वेळेला एखाद्या ऑब्जेक्टला स्ट्रक्ट होतील किंवा त्याच्यावर आदळतील त्यावेळेला हे प्रॉंग्स व्हायब्रेट होणार आहेत. अँड व्हेन दे विल गेट व्हायब्रेट, द साऊंड विल produced. Okay, so figure 15.2 shows a stationary tuning fork. हा आता जो tuning fork आपल्या समोर आहे हा stationary आहे. Okay, to show the state of airs around the tuning fork, vertical lines are used. Here the vertical lines are equally spaced. It indicates that the average distance between the air molecule is the same everywhere and the average air pressure in the region A, B and C is also the same. आता आपल्याला बघायचं फ्रेंड्स, हा ट्युनिंग फॉक साऊंड प्रोड्यूस होत असतो त्यावेळेला काय होत असतं? ट्युनिंग फॉक जेव्हा साऊंड प्रोड्यूस करेल ऑब्विसली त्यावेळेला व्हायब्रेशन्स तयार होतील. हे व्हायब्रेशन्स कुठे पास ऑन होतील? एअर मध्ये पास ऑन होणार आहेत. बरोबर आहे. एअर मध्ये काय असतं? एअर इज नथिंग बट अ मिक्सचर ऑफ गॅसेस. मग मिक्सचर ऑफ गॅसेस मध्ये हा जो व्हायब्रेशन्स पास ऑन झाल्यानंतर त्यात काय काय चेंजेस येणार आहेत दॅट वी हॅव टू सी ओव्हर हिअर. ठीक आहे, सो एक आपण टेम्पररी अरेंजमेंट बघू फ्रेंड्स की एअर जो आहे तो स्टेडीली सगळीकडे स्प्रेड आउट आहे. एका स्टेशनरी रूम मध्ये एअर जो आहे तो एअर मॉलिक्युल्स जे असतील पार्टिकल्स, गॅसेस पार्टिकल्स, ते ऑल इक्वली स्प्रेड आउट आहेत. ठीक आहे, इनिशियली दिस ट्युनिंग फॉक इज इन अ स्टेशनरी स्टेट आणि त्या ट्युनिंग फॉकच्या आजूबाजूला जे काही एअर पार्टिकल्स आहेत ते आपण इथे वर्टिकल लाईन्सने इक्वल डिस्टन्स वर असलेल्या वर्टिकल लाईन्स ने दाखवलेले. मीन्स व्हॉट की द एअर पार्टिकल्स आर इक्वल डिस्टन्स फ्रॉम इच अदर ऍट अ इनिशियल स्टेज. इफ द स्टेम इज केप्ट स्टेडी अँड द प्रॉंग्स आर स्ट्रक्ट, द प्रॉंग्स आर सेट इन टू व्हायब्रेशन्स. स्टेमला आपल्याला स्टेडी ठेवायचे. ठीक आहे, आणि प्रॉंग्स स्ट्रक्ट ज्या वेळेला करतील एखाद्या ऑब्जेक्ट सोबत त्यावेळेला ते व्हायब्रेशन्स मध्ये स्टार्ट होतील. Okay, it means that they are set into periodic motions in forward and backward direction. We will see step by step the result of such a motion. बघा ज्या वेळेला प्रॉंग्स चा स्टेम ट्युनिंग फॉकचा स्टेम जो आहे तो आपण स्टेडी ठेवला आणि प्रॉंग्स जे आहेत त्यांना ज्या वेळेला स्ट्रक्ट केलं त्यावेळेला ते काय होणार आहे? व्हायब्रेट होणार आहे. ठीक आहे, व्हायब्रेट मीन्स आउटसाइड साइड अँड देन इनर साइड या प्रकारे त्याचं मुवमेंट होणार आहे. हे मुवमेंट कशा प्रकारचं आहे? पिरियडिक मुवमेंट आहे. तुम्ही मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन सगळे शिकलात की नाही मैत्रिणींनो 6th स्टँडर्ड मध्ये. सो दिस इज अ टाइप ऑफ पिरियडिक मोशन. तर ज्या वेळेला पिरियडिक मोशन्स मध्ये हे प्रॉंग्स मूव्ह होणार आहेत तर त्यांच्या व्हायब्रेशन्सचा परिणाम जो आहे तो एअर पार्टिकल्सवर होणार आहे.
बघा आता हे प्रॉन्स आहेत, हे प्रॉन्स वाईडली डिस्ट्रीब्यूट झालेत. इनिशियली ज्यावेळेला स्ट्रक झाले त्यावेळेला व्हायब्रेशन्स तयार झालं. व्हायब्रेशन्स मुळे काय झालं, हे प्रॉन्सची इनिशियल स्टेट ही होती, नंतर ते एक्सपांड झाले असं आपण म्हणू. एक्सपांड होताना काय झालंय, दे हॅव अप्लाइड प्रेशर ऑन द गॅसेस ऑन द एअर विच इज नियर टू दॅट प्रॉन. ओके, मग ए या रिजन मधल्या गॅसेसवर काय झालं फ्रेंड्स, प्रेशर अप्लाय झालं. ठीक आहे, या रिजनला इथे प्रेशर अप्लाय झालं ते, आणि प्रेशर अप्लाय झाल्यामुळे काय होतं की तिथले जे एअर जे आहे, एअर पार्टिकल्स आहे ते कंप्रेस्ड झाले त्या स्टेट्स मध्ये किंवा त्याचं प्रेशर झालं. ठीक आहे, मग ए या पॅटर्न मध्ये तुम्हाला कंप्रेस्ड एअर पार्टिकल्स दिसत आहे, बी आणि सी नॉर्मल रिजनला. राईट, ज्या वेळेला हे एक्सपांड झालेले प्रॉन्स आहेत हे पुन्हा जवळ आले, कंप्रेस झालेत, त्यावेळेला काय झालं की या कंप्रेस प्रॉन्स मुळे ए या रिजनवर जे काही प्रेशर होतं, ज्यामुळे जे पार्टिकल्स कंप्रेस झाले होते ते प्रेशर थोडं रिलीज झालं. राईट, हे ज्या वेळेला प्रेशर रिलीज झालं त्यावेळेला हा जो कंप्रेस जो पॅटर्न जो होता ए या रिजन मध्ये तो कुठे अप्लाय झाला, मग तो बी वर पुढे पास ऑन झालाय. मग बी या रिजन मध्ये एअर पार्टिकल्स जे आहेत ते कंप्रेस झाले आणि ए पार्टिकल्स मध्ये पुन्हा ते नॉर्मल रिजन झाले. पुढच्या वेळेला पुन्हा ज्या वेळेला हे प्रॉन्स जे काय म्हणतात ते वाईड होणार आहेत त्यावेळेला काय होणार आहे, पुन्हा ए या रिजनला कंप्रेस, बी या रिजनला नॉर्मल, आणि बी या रिजन मधले कंप्रेस पार्टिकल्स कुठे जाणार आहेत, सी या रिजनला होणार आहेत. मीन्स काय होणार आहे की ज्या वेळेला हे प्रॉन्स व्हायब्रेट होतात त्यावेळेला कंटिन्युअसली कंप्रेस रिजन आणि दिस टाइप ऑफ रिजन रेअर फॅक्शन रिजन, की बाई याला आपण म्हणणार आहे रेअर फॅक्शन रिजन. हा रेअर फॅक्शन रिजन म्हणजे ज्यामध्ये प्रेशर खूप कमी आहे, एअर प्रेशर जे ते खूप कमी आहे, अशा 2 टाइप्स ऑफ रिजन्स जे आहेत ते तयार होणार आहेत. बघा आपण इथे रीड करू पुन्हा. इफ ड्युरिंग अ व्हायब्रेशन द प्रॉन्स ऑफ द ट्युनिंग फोक गो अवे फ्रॉम इच अदर एज शोन इन द फिगर 12.2b, the air outside the prongs is compressed and the pressure there is increased. Such a state of high pressure is called, created a region A in the figure. The region in which air is at a high pressure and high density is called as a compression. अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे मैत्रिणींनो, हाय प्रेशर अँड हाय रिजन, याच्यामुळे जे तयार झालेला जो भाग आहे याला आपण म्हणणार आहे कंप्रेशन रिजन. दिस इज द कंप्रेशन रिजन हियर ॲट दिस साइड. या रिजनला कंप्रेशन का, वाय दिस इज अ कंप्रेशन, बिकॉज ऑफ द हाय प्रेशर एअर पार्टिकल्स कंप्रेस झाले. नेक्स्ट स्टेपला काय झाले बघा मैत्रिणींनो, at the next step of vibration the prongs of the forks come closer to each other as shown in the figure 15.2c, and in this case the air molecules near the prongs get more space to move away from each other. As a result, the air pressure in the region A is decreases, and such a region in which air is at low pressure and low density is called as a rarefaction. This is the rarefaction region. मग आता rarefaction region कुठे तयार झालाय फ्रेंड्स, ए या ठिकाणी rarefaction region जो आहे तो तयार झालाय. का, कारण की हे प्रॉन्ग्स जे आहेत ते आतल्या साईडला, हे प्रॉन्ग्स जे आहेत हे आतल्या साईडला इथे कंप्रेस झाले. कंप्रेस झाल्यामुळे काय झालं, त्यांच्यामुळे जो अप्लाय होणारा प्रेशर आहे या ए रिजनवर हा कमी झालाय आणि त्याच्यामुळे एअर पार्टिकल्स स्प्रेड आउट झाले. So because of the movement of the prongs, there forms 2 different types of region. The one is a compressed region and other one is a rarefaction region. आणि हे जे compress आणि rarefaction region च आपण म्हणणार आहे फ्रेंड्स की हे जो पॅटर्न हा जो तयार होतो हा कंटिन्यू जिथे होत असतो आणि त्या कंटिन्यू फॅशन मुळेच मग एक प्रकारचा साऊंड जो आहे तो एअर मधनं पास ऑन होत असतो. ओके, सो लेट्स सी. Here, however, the air molecules in the region which were in compressed state earlier transfer their energy to the air molecules in the next region. So the air in that region goes to a compressed state region. Such a periodic motion of prongs creates compression and rarefaction in the air, and these are propagated away from the prongs. These are nothing but the sound waves. बघा, compression and rarefaction regions continuously तयार होत जातील. का तयार होत जातील, बिकॉज ऑफ द मुवमेंट ऑफ द प्रॉन्स. प्रॉन्सची मुवमेंट चालू असणारे, व्हायब्रेशन्स होणारे, त्यामुळे कंप्रेशन अँड रेअरफॅक्शन रिजन्स तयार होणारे. अँड दिस कंप्रेशन अँड रेअरफॅक्शन रिजन इन द एअर जे प्रपोगेट होत असतात
away from the prongs, त्याला आपण म्हणणार आहे sound waves. These are nothing but the sound waves. Very very important way. मग sound waves कशाने तयार होतात मैत्रिणींनो? Sound waves तयार होत असतात compression and rarefaction regions. ठीक आहे. If the sound waves are generated in air, what moves away from the source? Is it the air itself or the state of compressions and rarefaction created in the air? ज्यावेळेला एका विशिष्ट रिजन मध्ये साऊंड वेव्स तयार होत असतात, सपोज हे ए पॉइंट आहे, या ए पॉइंटला साऊंड वेव्स तयार होत असतात ते, आणि त्या जातात ते बी पॉइंटला. ठीक आहे. मग काय मूव्ह होतंय ए पॉइंट पासून या बी पॉइंट पर्यंत, काय मूव्ह होतंय? स्वतः एअर पार्टिकल्स मूव्ह होत आहे का? अजिबात नाही. एअर पार्टिकल्स नॉट मूव्ह. सो द पॅटर्न आहे कंप्रेशन अँड रेअरफॅक्शनचा, जो एअर मधला तो क्रिएट होत जातो आणि तो पुढे पुढे प्रोपोगेट होत जातो. ओके. Now the next one is propagation of sound and medium. साऊंडचं प्रोपोगेशन कशा प्रकारे होत असतं, साऊंड पुढे पुढे कसा प्रोपोगेट होत असतो, आणि हाऊ मीडियम इज इम्पॉर्टंट फॉर दॅट. सो we have learned in the 6th standard that sound travels through some material medium like solid, liquid or gases and reach us. But what if such medium does not exist between the sound between the source of sound and our ear? Sound generation and propagation needs medium like air. A simple experiment can prove this. The experimental arrangement is shown in figure 15.3. In this experiment, a vacuum tight bell jar is placed on the smooth horizontal surface. The bell jar is connected to a vacuum pump via a tube. We can remove air inside the bell jar using the vacuum pump as shown in the figure. The bell jar contains an electric bell which is connected to the power supply through a lid of the bell jar. काय सांगितलेलं आहे मैत्रिणी इथे? प्रोपोगेशन ऑफ साऊंड. लास्ट 6th स्टँडर्डला आपण काय डिस्कस केलं होतं की साऊंड जर प्रोपोगेट व्हायचा असेल एका मीडियम मधनं दुसऱ्या मीडियमला किंवा सोर्स पासून डेस्टिनेशन पर्यंत, तर त्यासाठी मीडियम आवश्यक आहे. मीडियम कोणताही असू शकेल, सॉलिड असू शकतं, लिक्विड असू शकतं आणि गॅसेस असू शकतं. बट इफ यू डू नॉट प्रोव्हाइड मीडियम टू द साऊंड, जर आपण त्या साऊंडला सोर्स पासून डेस्टिनेशन पर्यंत येण्यासाठी जर मीडियमच प्रोव्हाइड केला नाही, तर then can the sound travels from one place to another? This is the question. एक सिंपल एक्सपेरिमेंट करायचा आहे. कसं एक्सपेरिमेंट असणार आहे मैत्रिणींनो? बघा, आपण इथे घेतलेला एक बेल जार घेतलेले, एक आपण काचेची बेल जार घेतली आहे, व्हॅक्युम टाईट आहे ती, आणि याला आपण एक इलेक्ट्रिक बेल इथे हँग आउट केलेली, इथे बाहेर कनेक्शन दिलेलं आहे. तर ज्या वेळेला पॉवर ऑन होणार आहे ही बेल रँग होणार आहे. ठीक आहे. आणि खाली एक व्हॅक्युम पंप दिलेला आहे. व्हॉट इज द यूज ऑफ दिस व्हॅक्युम पंप? व्हॅक्युम पंप काय करणार आहे मैत्रिणींनो? या बेल जार मध्ये जी काही एअर आहे ही एअर सक करून घेणार आहे आणि एअर सक करून या ट्यूब थ्रू ती बाहेर जाणार आहे. ठीक आहे. मग आता या बेलच्या, इलेक्ट्रिक बेलच्या आजूबाजूला यू डोंट हॅव एअर पार्टिकल्स ऍट ऑल. देयर इज नो एअर, कम्प्लीट व्हॅक्युम. मग आता ज्या वेळेला ही बेल इथे रँग होणार आहे, ज्या वेळेला हा जो गॉंग जो आहे ना, हो याच्यावर आदळणार आहे, त्यावेळेला व्हायब्रेशन सुरू होणार आहे नक्कीच. मग आता हे व्हायब्रेशन्स ज्यावेळेला इथून सुरू होऊन या बेल जारच्या वॉल पर्यंत येतील, या वॉल नंतर पुन्हा बाहेरच्या एअर पार्टिकल्स वर आदळतील आणि मग ते आपल्या कानाजवळ पोहोचतील, त्यावेळेला आपल्याला तो बेल ऐकू येणार आहे. पण जर ही इलेक्ट्रिक बेल इथे रिंग होत असताना इथलं प्रोपोगेशनच झालंच नाही, कारण की इथे कुठलं मीडियमच नाहीये. मीडियम नाही तर प्रोपोगेशन होईल का? मीडियम नाही तर प्रोपोगेशन नाही. म्हणून ही बेल जरी रिंग झाली तरी सुद्धा व्हॅक्युम असल्या कारणामुळे ते प्रोपोगेशन होणार नाही, त्या इथपर्यंत येणार नाही बेल जारच्या वॉल पर्यंत, तिथून बाहेरच्या एअर पार्टिकल्सला ते स्ट्रोक होणार नाही, आणि म्हणून मीडियम नाहीये, म्हणून तुम्हाला तो बेलचा साऊंड जो आहे तो ऐकू येणार नाही. म्हणून फॉर प्रोपोगेशन ऑफ द साऊंड मीडियम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो इथे त्यांनी सांगितलं ऍट द स्टार्ट ऑफ द एक्सपेरिमेंट की व्हॅक्युम पंपला आपण ऑफ ठेवलेलं आहे, व्हॅक्युम पंप ऑफ आहे आणि बेल जार मध्ये एअर आहे. म्हणून ज्या वेळेला इलेक्ट्रिक बेल स्विच ऑन होत असते त्यावेळेला बेल स्टार्ट्स रिंगिंग, आणि ते रिंगिंग आपण हर्ट करू शकतो, आपण ऐकू शकतो. ज्या वेळेला व्हॅक्युम पंप आपण स्विच ऑन करतोय, मग ते काय करतं, स्टार्ट्स रिमुव्हिंग एअर फ्रॉम द बेल, आणि जो क्वांटिटी ऑफ एअर आहे इनसाइड द बेल जार ती डिक्रीज होऊन जात असते, आणि म्हणून रिंगिंग साऊंड जी आहे तो रिंगिंग साऊंड जो सुरुवातीला आपल्याला सुस्पष्ट असा ऐकू येत होता तो आपण ऐकू शकत नाही. तो रिंगिंग साऊंड हळूहळू कमी होत जातो. कुठपर्यंत कमी होणार आहे? जोपर्यंत जो तो व्हॅक्युम पंप आहे तो व्हॅक्युम पंप पूर्ण
एअर त्यातनं सकाउट करत नाही तोपर्यंत तो साऊंड जो आहे तो हळूहळू होणार आहे. आणि इफ द एअर इनसाइड द बेल जार इज टोटली रिमूव्ड, now will be able to hear the sound in the ringing bell? Obviously not. जर एअरच नसेल म्हणजे मीडियमच नसेल तर आपण साऊंड ऐकू शकतो का? नाही. Always remember, two astronauts on the moon talking to each other directly will be unable to listen to each other even if they are very close to each other. The moon does not have atmosphere. Since there is no medium which is necessary for generation and propagation of the sound between the astronauts, direct sound propagation between them is not possible. Therefore, the astronauts use some technology like the one used in our cell phones to communicate with each other. The waves used in cell phones do not need any medium for the propagation. Two astronauts moon वर जर उभे असतील आणि ते एकमेकांच्या अगदी जवळ आहेत पण ते बोलायला जर लागले ते एकमेकांचा आवाज ऐकू शकत नाही का? बिकॉज देयर इज नो ॲटमॉस्फिअर, नो एअर पार्टिकल्स, सो दे कॅनॉट ट्रान्सफर द sound from one astronaut to another because there is no medium at all. मग त्यासाठी त्यांना जर एकमेकांशी कम्युनिकेशन करायचं असेल तर सेलफोनचा यूज करावा लागेल. कारण की सेलफोन काय यूज करत असते इथे? सेलफोन डोंट नीड एनी काइंड ऑफ मीडियम फॉर द प्रोपगेशन ऑफ द साऊंड. आणि ते काय सेलफोन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी जी असते सेलफोनची की वेव्स थ्रू ट्रान्सफर होत असते तर ती टेक्नॉलॉजी तिथे यूज करावी लागणार आहे. So this is all for the today's session, friends. Read your lesson carefully. Have a great day.